या भारतामध्ये नवनवीन किती ऐकायला मिळतं आहे, काय काय होतं आहे आणि काय काय होणार आहे, काही कळायला मार्ग नाही. आता कॉक्रोच घरी गेले, बिळात लपले की गायब झाले, की अजून काही नवीन आंदोलन करतील, काही थांगपत्ता नाही. तोवरच E20 जनता पार्टी निर्माण झाली. भाजप आणि मोदी सरकारच्या पुढं नवीन आव्हान निर्माण झालं आहे का ही फक्त सोशल मीडियाची चळवळ आहे, काही कळायला मार्ग नाही. नमस्कार, मी विजय पाठक, राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत ज्यामुळे सोशल मीडियावरती परत एकदा नवीन खळबळ उडायला सुरुवात झाली. E20 जनता पार्टी नावाची नवीन एक मोहीम सुरू झाली आहे. काही जण म्हणत आहेत की भविष्यात भाजपसाठी ही पार्टीसुद्धा मोठं आव्हान ठरू शकते. काहींचं मत आहे की हे फक्त सोशल मीडियावरचा गाजावाजा आहे. पण नेमकं सत्य काय आहे? आज आपण कोणाचीही राजकीय बाजू न घेता तथ्यांच्या आधारावरती विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आहे. E20 म्हणजे नेमकं काय हे आपण मागील व्हिडिओ समजून घेतलेलंच आहे. पण तरीही त्यावर थोडंसं बोलूया. E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळणे. इथेनॉल ऊस, मका आणि इतर पिकांपासून तयार होणारं जैव इंधन आहे. सरकारचा दावा आहे की परदेशातून कच्च्या तेलाची आयात यामुळे कमी होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, प्रदूषण कमी होईल आणि भारत ऊर्जा क्षेत्रामध्ये अधिक स्वावलंबी बनेल. हीच योजना सरकार अनेक वर्षापासून टप्प्याटप्प्याने राबवते आहे. मग विरोध करण्याचं कारण काय? तर E20 विरोधकांचं मत आहे की सर्व वाहनं E20साठी तयार नाहीत. काही वाहनांमध्ये मायलेज खूप कमी होऊ शकतं. इंधनाच्या दीर्घकालीन परिणामांबद्दलची शंकासुद्धा व्यक्त केली जाते. पण ग्राहकांना 100% पेट्रोलचा पर्याय हवा आहे. याच मुद्द्यावरती E20 जनता पार्टी नावाची मोहीम सुरू झाली. त्यांचं म्हणणं आहे की ग्राहकाला निवडीचा अधिकार स्वतःहून मिळाला पाहिजे. सरकारची बाजू आपण बघितली पाहिजे. सरकार सांगतं आहे की भारतात दरवर्षी लाखो कोटी रुपयाचं कच्चं तेल आयात केलं जातं. जर इथेनॉलचा वापर वाढला तर परकीय चलनाची बचत होईल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ मिळेल आणि पर्यावरणाचे नुकसानसुद्धा कमी होईल. सरकारचं म्हणणं आहे की जगातील अनेक देश जैव इंधनाचा वापर करत आहेत. भारताने सुद्धा त्याच दिशेनं जायला हवं. ही मोहीम भाजपसाठी धोकादायक ठरेल का? याचं उत्तर सध्या स्पष्टपणे हो किंवा नाही असं उत्तर देता येणार नाही. कारण आजपर्यंत अनेक सोशल मीडियाच्या मोहिमा सुरू झाल्या, परंतु प्रत्यक्ष मैदानात किती रूपांतरित झाल्या, मतदानात किती रूपांतरित झाल्या हा मात्र वेगळा विषय राहिला आहे. जर लाखो वाहनधारक यात सहभागी झाले, संघटित आंदोलनं झाली, विरोधी पक्षांनी सुद्धा हा मुद्दा उचलला तर सरकारवरती दबाव वाढू शकतो. परंतु फक्त सोशल मीडियावरती ट्रेंड होणे म्हणजे निवडणुकीत परिणाम होईल असं नसतं. विरोधकांची भूमिकासुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेणं आवश्यक आहे. विरोधी पक्ष यासुद्धा राजकीय मुद्द्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ते ग्राहकांच्या खर्चाचा प्रश्न उपस्थित करू शकतात. वाहन उत्पादकांची भूमिका काय ही सुद्धा समजून घेऊ शकतात आणि ते सुद्धा खरंच महत्त्वाचं आहे. कारण जर वाहनांनी मोठ्या प्रमाणावरती E20 सुसंगत वाहनं बाजारात आणली तर मात्र विरोध त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. मग यातून आपण निष्कर्ष काय काढू शकतो? तर E20 जनता पार्टी ही सध्या एका जनजागृतीच्या मोहीम म्हणून पुढे येणं दिसून येत आहे. तिला भविष्यात मोठं राजकीय स्वरूप मिळेल का नाही आत्ताच सांगता येणार नाही. हे लोकांचा प्रतिसाद, सरकारची भूमिका आणि आगामी निवडणुकीतील वातावरण यावर सुद्धा अवलंबून आहे. सरकारला या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याचवेळी एका मुद्द्यावरून सरकारच्या स्थैर्याबद्दल निष्कर्ष काढणंसुद्धा योग्य ठरणार नाही. राजकारणात जनमत हे सातत्यानं बदलताना सुद्धा काही ठिकाणी दिसून येतं. या विषयावरती तुमचं मत काय? तुम्हाला E20 धोरण योग्य वाटतं का, की ग्राहकाला शुद्ध पेट्रोलचा पर्याय मिळाला पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राजकीय रणभूमी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि तथ्याधारित राजकीय विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.